नमस्कार. स्पायरोनोलॅक्टोन बद्दल बोलूया. हे एक औषध आहे जे बरेचदा हृदयाची समस्या किंवा उच्च रक्तदबाव सांभाळण्यासाठी वापरला जातो. परंतु पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे PCOS ची काही लक्षणे जसं की हिरसुटिझम जे अनुवंचित केसांचं वाढ आहे हे सांभाळण्यासाठी उपयोगी असू शकतं. स्पायरोनोलॅक्टोन जेवल्यानंतर पाण्यासह तोंडी घेणारी गोळी आहे. आपल्याला लक्षणांच्या अनुसार सामान्य डोस दररोज 50 ते 200 मिलीग्राम देऊ जाऊ शकतो. केसांच्या संबंधित समस्यांसाठी कधी कधी उच्च डोसही देऊ जाऊ शकतो. आपला डोस सुरू करण्यापूर्वी किंवा बदलण्यापूर्वी नेहमीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्पायरोनोलॅक्टोनचे दोन मुख्य प्रभाव आहेत जे PCOS ची लक्षणे कमी करण्यामध्ये मदत करतं. पहिलं, अल्डोस्टेरॉनचा अवरोध करतं. अल्डोस्टेरॉन हे एक असं संप्रेरक आहे ज्यामुळे शरीरातलं मीठ व पाणी धरून घेण्याची क्षमता वाढते. स्पायरोनोलॅक्टोन हे प्रकृती कमी करतं ज्यामुळे द्रवधारणा आणि सूजन कमी होतं. दुसरं, अँड्रोजन रिसेप्टर्सला अवरोधित करतं. अँड्रोजन्स पुरुषी संप्रेरक आहे ज्यामुळे केसांचं अतिरिक्त वाढ आणि पुरळ होऊ शकतात. स्पायरोनोलॅक्टोन हे अँड्रोजनचे रिसेप्टर्सवर अवरोधित करतात ज्यामुळे PCOS ची काही लक्षणे सुधारण्यासाठी मदत होते. बहुतेक लोकांना कोणतीही समस्या होत नाही, परंतु काही लोकांना काही दुष्परिणाम होऊ शकतात. प्रीमेनोपॉझल महिलांमध्ये सामान्य दुष्परिणामांमध्ये हे समाविष्ट आहेत: स्तन कोमल किंवा सुजून येणं, अनियमित मासिक पाळी होणं, उभे राहिल्यावर चक्कर येणं. कमी सामान्य दुष्परिणामांमध्ये हे समाविष्ट आहे: त्वचेवर पुरळ उठणे, थकवा किंवा तंद्री येणे, डोकेदुखी होणे, लैंगिक इच्छा कमी होणे. हे मूत्रवर्धक असल्यामुळे वारंवार लघवी देखील होऊ शकते. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवावे. आपण स्पायरोनोलॅक्टोनचा वापर नाही करावा जेव्हा आपण पहिलं, गर्भवती किंवा गर्भधारणाचा प्रयत्न करत असाल. 2, ॲडिसनचा रोग किंवा किडनीची काही गंभीर समस्या आहेत. तिसरा, उपचार दरम्यान नेहमी प्रभावी गर्भनिरोधक वापरावे कारण स्पायरोनोलॅक्टोन गर्भामधील मुलांच्या विकासावर हानी पोहोचवू शकतो. एक सूचना, सर्व उत्तम परिमाणासाठी उपचार दरम्यान मदिरा म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण कमी करावा. आम्हाला आशा आहे की या कॉमिक्सनी आपल्याला स्पायरोनोलॅक्टोन बद्दल आणि PCOS ची लक्षणे कसे कमी करतात याबद्दल माहिती मिळाली असेल. हा एक उपचार आहे जे पुरुषी संप्रेरकाची पातळी कमी करण्यामध्ये उपयोगी असतो. या कारणास अतिरिक्त केसांचा वाढ कमी होऊ शकतो. आपल्याला काही प्रश्न असेल तर कृपया आपल्या आरोग्य सेवकांकडे संपर्क साधावे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.